मोठा दिवस होता आज. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. पाटील साहेब, आम्ही सगळ्यांनी ठरवलं, जेव्हा जेव्हा मी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन शिवाई मंदिराची पूजा करून अभिषेक करूनच मी पुढे निघालो. शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हापासून सुद्धा माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवातच शिवाई मंदिरामध्ये अभिषेक करून केली. प्रत्येक वर्षी प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघातील प्रमुख अष्टविनायकाची मंदिर, भीमाशंकराचं मंदिर, संत ज्ञानेश्वरांची आळंदी, धर्मवीर संभाजीरायांची वडू किंवा तुळापूर, या सगळ्या ठिकाणावरून सुरुवात करत केली. आणि आज विजय निर्धार यात्रा, संकल्पना अशी होती की मी 7 एप्रिलला किंवा 9 एप्रिलला जो उमेदवारीचा अर्ज भरणार आहे, नामांकन करणार आहे, त्या नामांकन करणाऱ्या पेनची पूजा शिवनेरी पासून सगळ्याच मंदिरामध्ये केली, अभिषेक केला, त्याचं स्वागत गावोगावी झालं. आता शरद दादांनी आपलं तडाखेबंद भाषण केलं. सगळ्यांना तुमचं ऐकायचं. मी तर गेले येणाऱ्या 45 दिवस बोलणारच आहे. माझा समोरचा उमेदवार होता की तो म्हणाला की त्याच्याकडे बरंच काय बोलण्यासारखं आहे, नंतर बोलेल. माझ्याकडे तर भरपूर साठा आहे काय काय बोलायला. मी उगाच कोणावर टीका करणार नाही. माझ्यामध्ये तेवढं सामंजस्यपणा. मी 15 वर्ष खासदार आहे. मी जग बघितलंय. अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं नाही. माझ्यावर टीका सुरुवात केली आहे. मी अजून माझं तोंड बंद ठेवलंय. माझ्या कार्यकर्त्यांनी आमच्या सगळी प्रचाराची लाईन आहे की चौकार मारायचा. समोरच्या उमेदवारांना मला आव्हान दिलंय, चौकार व्यवकार काय नाही, तुम्हाला गाडून टाकेल. ही भाषा त्यांची. तुम्हाला संपवेल, तुम्हाला नेस्तनाबूत करेल, कडेलोट करेल, अशा प्रकारची नाटकी भाषा आता सुरुवात झाली. पण मला काही नवीन नाहीये. सगळं मी बऱ्याच जणांना लोळवलंय आणि बऱ्याच जणांना पळून लावलेलं आहे. त्यामुळे मी निधड्या छातीचा मराठा आहे, शिवरायांचा पाईक आहे आणि मला लढाईचा अनुभव आहे. त्यामुळे मला कोणी शिकवू नये, मला कोणी आव्हान देऊ नये. कारण माझ्या पाठीमागे माझ्या मतदारसंघातील जनता खंबीरपणे उभी आहे. या जनतेच्या आशीर्वादामुळेच मी 15 वर्ष खासदार म्हणून काम केलंय. एरवी ह्या जिल्ह्यामध्ये खासदार होणं, शिवसेनेचा खासदार होणं अशक्यपाय गोष्ट होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2004 ची परिस्थिती कशी होती. 2004 ला हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायची सुद्धा दहशत असायची. मी हिंमत दाखवली, म्हटलं निदान फॉर्म तरी भरून बघूया. ज्या दिवशी फॉर्म भरला, ज्या दिवशी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्या दिवशी पाहिलेला सगळ्या जनसमुदायाचा प्रतिसाद पाहिला मंचरमध्ये. आदरणीय उद्धवजी आले की त्या दिवशी 65,000 लोक फक्त माझ्या प्रवेशाच्या साक्षीला होते. तो दिवस होता 24 फेब्रुवारी 2004. मी ठरवलं होतं नुसतं लढायचं, राष्ट्रवादीला धडा शिकवायचा की तुमच्यातला माणूस तुमच्या विरुद्ध उभं राहू शकतो. पण माझी प्रवेशाची सभा पाहिली त्या दिवशी रात्री मी ठरवलं यांना पाडायचं आणि जिंकण्यासाठी लढायचं.
आणि माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा मी लढलो तेव्हा तेव्हा मी जिंकलेलो आहे. ठीक आहे, अजून घोडा मैदान बरंच लांब आहे. वेळ येईल तेव्हा मी बोले. पण मी आज आपल्याला आवर्जून सांगेल की ही निवडणूक आपली वेगळी आहे. ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. सुरेश भाऊ यांनी शरददादांनी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेसने ह्या वेळेला चक्क बांधलाय की काही करून निवडणूक जिंकायची. पण मीही त्याच्यापेक्षा दुपटीनं चक्क बांधलाय की काही झालं तरी निवडणूक जिंकायची. कारण माझ्या पाठीशी माझी जनता आहे, माझ्या पाठीशी माझ्या शिवसेना आहे, भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कूटनीतीप्रमाणे त्यांनी चालू केलं गेल्या 3-4 महिन्यापासून. निष्क्रिय खासदार काय केलं काल परवा कुठेतरी वाचलं. सोशल मीडियावर हे लोक खूप पंटर आहेत. की शिवनेरी आणि वडूचं संभाजी महाराजांची समाधी याला राष्ट्रीय स्मारक का नाही केलं. आमचं सरकार फक्त गेले 5 वर्ष आहे. पण मला सांगायचं, तू ज्याच्या भरोशावर प्रवेश केला, ज्यांनी सांगितलं प्रवेश करताना की ह्या साहेबांच्या मुळे भारत देशामध्ये क्रांती होईल. 15 वर्ष त्यांचं सरकार होतं. त्या सरकारच्या काळामध्ये राष्ट्रीय स्मारक का करता आलं नाही याचं उत्तर तू दे. कारण त्यावेळेला या साहेबांनी राष्ट्रीय स्मारक, शिवनेरीचं राष्ट्रीय स्मारक करायच्या ऐवजी लवासा बांधलं, ते मोठं स्मारक केलं. याचं उत्तर द्या अगोदर, नंतर आम्हाला प्रश्न विचार. 15 वर्ष तुमचं सरकार असताना तुम्हाला काही जमलं नाही. आज दुसराही प्रश्न विचारला जातो की 15 वर्षामध्ये मी काय केलं. माझं जाहीर आव्हान आहे, राष्ट्रवादीचे आतापर्यंत होऊन गेलेले जेवढे खासदार आहेत, किंबहुना आता सध्याच्या हयातीमध्ये जे 4 खासदार आहेत त्यांचे, त्या 4ही खासदारांच्या कामाची टोटल मी माझ्या एकट्या कामाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. मी तुम्हाला 100% सांगतो, सगळ्यात जास्त कामं केलेली आहेत. 14,500 कोटी रुपयाची कामं फक्त 4.5 वर्षामध्ये झाली. पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये मी आपल्याला अजून सांगेल, UPA 1 आणि UPA 2 च्या काळामध्ये 10 वर्षामध्ये प्रत्येक वर्षाच्या रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये पुणे नाशिक रेल्वेची मागणी मी करत होतो. दुर्दैवानं काँग्रेसचं सरकार असल्यामुळे आम्हाला कधी यश आलं नाही. ते यश मला 2016ला ह्या एनडीए सरकारच्या काळामध्ये आलं. 2016ला 7,500 कोटी रुपयाचा सगळ्यात अत्याधुनिक प्रकल्प मंजूर केलाय तो पुणे नाशिक रेल्वेचा. आता एवढी हुशार लोक आहेत डोक्यावर पडलेली. 2016ला मंजूर झालेला रेल्वे प्रकल्प त्यांना 2018ला रेल्वे ट्रॅकवर धावायला पाहिजे, अगदी 2 वर्षामध्ये. पण मी आपल्याला आवर्जून सांगेल, रेल्वे प्रकल्प होणार आहे. माझ्या 4थ्या टर्म मध्ये चौकार मारल्यानंतर 100% पूर्ण होणार याची मी आपल्याला खात्री देतो. बरेच प्रश्न आहेत, राजकारणावर मी नंतर बोलेन. मग बैलगाड्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, विमानतळाचा असेल. 1.5 महिन्यात बरीचशी बॅटिंग करायची, अजून बरंच आहे. आज आपल्याला एक विचार ऐकायचे, पण ते नितीनजी बानगुडे पाटलांचे ऐकायचे. पण मी आपल्याला आवर्जून सांगेन, मी गेल्या 15 वर्षामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे या जनतेची, या लोकसभा मतदारसंघाची सेवा केली. 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर झाला नाही. 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठलाही कुणाशी कधी वाईट वागलं, याचा गेम केला, त्याला कुठं आतमध्ये बसवलं, याला मारलं, याला काही केलं, अशा प्रकारे जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंपरा आहे त्याच्यामध्ये एक सुद्धा आरोप किंवा एक सुद्धा प्रत्यारोप माझ्यावर होऊ शकत नाही. अशा प्रकारची कारकीर्द माझी राहिलेली आहे. 15 वर्ष घरोघरी मी लोकांच्या, गोरगरिबांच्या घरोघरी सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये सगळ्यात जास्त जाणकार लोकसंपर्क असलेला मी खासदार आहे.
अगदी जुन्नर मध्ये आदिवासी भागात असेल 1.5 किलोमीटर डोंगर चढून वाड्या रस्त्यावर जाऊन तिथे लोकांना पाणी पोहोचवलं। पूर्वी खेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार असताना भोर तालुक्यामध्ये, मावळ मुळशी तालुक्यामध्ये तिथे सुद्धा डोंगरावर जाऊन लोकांच्या घरोघरी त्यांच्या समस्या समजून घेण्याचं काम केलंय। आणि ह्या विश्वासाच्या जोरावर, या विश्वासाच्या नात्यामुळे लोकांनी मला 3-3 वेळा निवडून दिले आणि ह्या वेळेला सुद्धा मला पूर्ण खात्री आहे सर्वाधिक जास्त मताधिक्याने ह्या वेळेला मला लोक आशीर्वाद देतील अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि जास्त काही न बोलता मी बांगडे पाटलांना जास्त बोलण्याची संधी मिळावी म्हणून मी या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो, परंतु जाता तर एवढं सांगेन, आज आमच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांनी एक चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं। अगदी कमी वेळामध्ये म्हणजे अगदी जुन्नरचे तालुका प्रमुख असतील, आंबेगाव असेल, खेड, शिरूर, हवेली सगळ्यांचं आणि भोसरी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून जवळजवळ 242 गाड्या होत्या, 452 टू व्हीलर आशिरे आले काढत संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरून या ठिकाणी आलं आणि हे करत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं। मी जाता तर एवढं सांगेन की आता आपल्याला 42 दिवस बाकी आहे, आपण गाफील राहता कामा नये। उमेदवार सोपा आहे हे सगळं ठीक आहे, परंतु आपल्याला आपल्या परीनं ज्या मेहनत करतो आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यापेक्षा जास्त मेहनत ह्या वेळेला करायची एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।